हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर येत आहे दिवाळी आणि मी करणार आहे घराची डीपली साफसफाई. तर माझी सुरुवात अशी होते, दिवसाची देवपूजा वगैरे करून घेते पहिल्या दिवशी. आणि ही साफसफाई कोणासाठी आहे? दोन खास पाहुण्यांसाठी. तर ते कोण पाहुणे आहेत ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर ते पाहुणे तुम्हाला सांगते कोण आहेत, इथेच सांगते जाऊ दे. लक्ष्मी आणि नारायण यांच्यासाठी, लक्ष्मीनारायण देवांसाठी ही साफसफाई चालली आहे. म्हणजे त्यांचा वास आपल्या घरात सदैव राहावा यासाठी. दुसरा कोणाला काहीही वाटतो, काहीही बोलू दे, मला काय फरक नाही. माझ्या देवांना माझ्याबद्दल काय वाटतं ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हे बघा, मी बाहेर गेली त्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यावर त्यानंतर मला दिसली आमच्या अंगणात घोरपाल अशी. त्यामध्ये गडबड असते, ती विन्सीला स्कूलमध्ये सोडायची, तिला रेडी करायची, ती व्हिडिओ करायला भेटत नाही. त्यामुळे नंतर ती मला बघून पळून जाते अशी झाडांमध्ये. मग मी नंतर घेते आमची स्टोरूम क्लीन करायला. स्टोरूममध्ये खूप भरलेलं असतं काय काय, तांदळांच्या गोणे वगैरे, ते तर आपल्याला लागतात रोजच्या जेवणामध्ये. पण मी त्याच्या अगोदर मला ती व्हिडिओ करायला नाही भेटली. आमच्या अलमाऱ्या वगैरे त्यामध्ये सगळ्या कपडे घडी करून ठेवले व्यवस्थित, आणि जे नाही लागत ते कपडे असे गोणीमध्ये भरून ठेवले. मग ते मी साईडला असे काढत होती, आणि जे नाही लागत ते अनयुजेबल सामान मी सगळं साईडला काढत होते. त्यानंतर वरती पण काय काय ठेवलं आहे, ते वरती मला काहीच नव्हतं ठेवायचं, मी सगळं खाली काढत होते. त्यानंतर विन्सी आली, मम्मा मी तुला हेल्प करते. अशी मला हेल्प करायला लागली. कोणीतरी थोडी तरी हेल्प केली तरी कसं बरं वाटतं, काम हलकं होतं. मग असं विन्सी मला हेल्प करत होती थोडंसं करायला. मग त्यानंतर मी असं तोंडाला बांधून घेते, कारण की वर खूप डस्ट असते. फॅन वगैरे बंद करून घेते, डस्ट तोंडामध्ये नाकामध्ये नाही जावी म्हणून, म्हणजे त्यामुळे सर्दी खोकला लगेच पकडतो. मग मी असं वरचं क्लीन करून घेते व्यवस्थित. विन्सीला पण बाहेर काढते, गरम पण खूप होत असतं उन्हामुळे. हे बघा किती कपडे वगैरे, आणि अजून बाहेर गोणी ठेवलेले असतात, भरपूर निघतं काय काय, सगळं फेकून देतो आम्ही. आणि मग अशी मस्त क्लीन होते अशी आमची स्टोरूम. प्रसन्न वाटतं क्लीन झाल्यावर, अशी क्लीन होते मस्तपैकी स्टोरूम. त्यानंतर आठवण येते, रात्रीचे 12:30 वाजतात, आणि आठवण येते की विन्सीचं क्राफ्ट आहे, प्रोजेक्ट आहे, कंदील बनवून द्यायचे. मग 5 ते 10 मिनटात असं जे जे सामान भेटतं मला घरात अवेलेबल असलेला ग्लास वगैरे, त्याचा छोटासा कंदील असं बनवते आणि मग झोपते. दुसऱ्या दिवशी मी घेते किचन साफ करायला. तर बघू शकता, किचन तर साफच असतं, पण दिवाळीला कसं एकदम डीपली भांडी वगैरे घासायला लागतात. मग अशा पहिल्यांदा ट्रॉल्या वगैरे काढून घेते. हे मी सकाळी नाही करत, इव्हिनिंगच्या टायमाला, कारण की सकाळी ऊन भरपूर होता, त्यामुळे खूप विकनेसपणा वाटत होता. मग जेवण वगैरे आराम करते. मग संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान हे करायला घेते. तरी हे करता करता मला 5 ते 6 तास, म्हणजे रात्रीचे 11-12 वाजतातच करता करता रोजचं. कारण की पूर्ण डीपली पूर्ण ते घासून वगैरे काढायला लागतं ना, करायचं म्हणून असंच नाही. त्यानंतर असं गरमागरम जेवण बनवून जेवून घेतो आम्ही. मग त्यानंतर विन्सी असं आम्हाला रात्री झोपत आलेली असते तिला, पण तरी पण ती एंटरटेनमेंट करते अशी. आमची आगरी सिंगर बघा, तुम्ही बघू शकता कशी गाणी बोलते. तिला पण झोप आली आहे, ॲक्च्युली आम्हाला पण झोप आलेली आहे, पण अशी एंटरटेनमेंट करते. मग नंतर आम्ही झोपतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी किचनच्या ट्रॉल्या काढलेल्या असतात त्या अशा साबणाने घासून घेते. तेव्हा पण विन्सी येते, मम्मा मी तुला हेल्प करते. पण हेल्पपेक्षा माझी चिडचिड खूप होत होती तिच्या मागे, कारण की हाताला लागेल म्हणून म्हटलं हेल्प करते तर करू द्या. मग करत होती हेल्प, चिडचिड करण्यापेक्षा काम आवरू दे पटापट. मग अशी भांडी पण काढलेली बघा कशी करते विन्सी, भांडी पण काढलेली बाहेर. मग ती मम्मी घासून घेतात, मग तोपर्यंत मी दुसरं काम करते. ह्या किचनच्या ट्रॉल्या व्यवस्थित धुवून साबणाने घासून घेते. म्हणजे कसं असं नंतर असं फील होतं की किचनच्या ट्रॉल्या नवीनच बसवल्यात की काय ड्रॉवर. मग त्यानंतर आम्ही दुपारचं असं गरमागरम टाकलेलं असतं, मग जेवून घेतो. त्यानंतर थोडा आराम करतो. मग संध्याकाळच्या टायमाला पप्पा आणि हे बोलतात की आम्ही ट्रॉल्या वगैरे तुला लावून देतो. मग ते असं हेल्प करतात मला, फ्रीज वगैरे तू वजन नको सरकवू, मग हे असं ते मला हेल्प करतात. तिसऱ्या दिवशी आम्ही आमची बेडरूम साफ करायला घेतो. तिथे पण विन्सी येते मध्ये मध्ये करायला, मग तिला मी बाहेर काढते
की जा सर्दी खोकला होईल, खूप डस्ट आहे. मी असं खूप करून घेते. इथे पण 5 ते 6 तास लागतात आमची बेडरूम साफ करायला. रात्रीचे 12 वाजतात. असं मी व्हाईट हे सगळं असल्यामुळे बेडची पिलो मागची असं घासून घेते. आमची विन्सी खूप त्याच्याने पेनाने वगैरे करते. मग त्यानंतर मी बसते, थोडा रेस्ट करते. अशा प्रकारे माझी बेडरूम क्लीन होते. बाथरूम वगैरे क्लीन करायला खरंच 6 तास लागले. मग नंतर बटर चिकन आणि हे मी बनवून ठेवलेलं असतं रात्रीचे. मला 11:30 वाजतात जेवायला. मग दुसऱ्या 5व्या दिवशी मी हॉल साफ करायला घेते. हॉलची व्हिडिओ करताना आली. करून झाल्यावर आम्ही असे लुडो खेळायला बसतो. हॉस्पिटलमध्ये ट्रॅफिकमध्ये थकून गेल्यावर तिथे पण डॉक्टर आलेले नसतात. असे लुडो खेळतो आम्ही तोपर्यंत टाईमपास. मग नौपाड्याला जातो. थोडासा पाऊस खूप पडत असतो, थोडासा पाऊस थांबलेला असतो. तरीही माझी व्हिडिओ व्यवस्थित काही येत नाही, कारण की ट्रॅफिक पण असते आणि हे माझ्यावर भडकलेले पण असतात की तुला इथे काय काम होतं मला. अशी आम्ही थोडीशी शॉपिंग करून घेतो तिकडनं नौपाड्यावरनं. मग घरी जायला निघतो. परत ट्रॅफिक लागते थोडीशी. अशा प्रकारे आमचे 5 दिवस असे बिझी आणि साफसफाई करण्यातच तर थँक्यू फॉर वॉचिंग. हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू.